मोर्चामध्ये चाललेली ज्या आता तुम्ही जसं इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतायत तसं तो रेकॉर्डिंग करत होता विचार पण काय करत नव्हतं. पण त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये सगळे गुन्हेगार येत होते आणि म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलीस कोठडीमध्ये घेऊन इतरांच्या बरोबर त्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये ज्याचा पूर्व इतिहास कुठल्याही आधाराचा नाही अशा या तरुणाचा त्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्याची पोलिसांनी हत्या केली आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा कारभार सांभाळत असताना विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये पटलावर बोलतात ती एका माथे फिरून केली. काही मोठे डॉक्टर आहेत आणि त्यांना तुमच्याकडे बघितलं की लगेच कळतं की हा माथे पूर्वी आहे का नॉर्मल माणूस आपण कळतो वाटतं. आणि अशा पद्धतीची खोटी माहिती आणि त्यांनी सांगितलं त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की याला प्रचंड मारहाण झाली म्हणून त्याचा मृत्यू झाला. तसा रिपोर्ट असताना सुद्धा विधानसभेच्या पटलावर ज्या बेजबाबदारपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पोलिसांच्या मारहाणीमध्ये या युवकाचा मृत्यू झालेला नाही. हे कुठं सांगितलंय? विधानसभेच्या पटलावर सांगितलंय. इतका निर्लज्ज मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून या महाराष्ट्राने पाहिलेलं नाही. आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर आपल्या आपल्या पदाचे राजीनामे दिले. अगदी शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील, बॅरिस्टर बी आर अंतुरे असतील, आर आर पाटील असतील, विलासराव देशमुख असतील, या वाल्मिकरांना यातनं कसं सोडवता येईल अशा पद्धतीच्या सगळ्या तरतुदी करून मग त्याला त्या ठिकाणी हजर तो झाला. आता तर म्हणतात त्याचा काय संबंधच नाही. तुम्हाला इथं सांगतो मी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना झाली गेल्या आठवड्यामध्ये एक रिक्षा चालक राजभर नावाचा त्या रिक्षा चालकानं एका खाजगी सावकाराकडनं कर्ज घेतलं. खाजगी सावकाराकडनं कर्ज कसं असतं आपल्या सगळ्यांना माहिती लवकर ते इतकं वाढत गेलं त्याचा दबाव इतका वाढत गेला त्याला बँकेमधलं कर्ज काढलं त्या ठिकाणी कर्ज फेडलं. कर्ज फेडल्यानंतर सुद्धा त्या सावकारांनी त्याच्या साथीदारात दगा लावा 80 पैसे पाहिजे धरून आणि त्या जागाला कंटाळून त्या बिचाऱ्या रिक्षा चालकानं आत्महत्या केली. जे आरोपी सापडले त्यांनी सांगितलं व्हिडिओ रेकॉर्डिंग केले प्रश्न त्याने स्वतःची नोट घेऊन ठेवली आहे. त्याच्या आधारे त्या सिंग नावाच्या कुठल्या आरोपीला अटक केली आहे नवरा बायकोला. आमचे पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस या सिंगच्या गळ्यामध्ये हात घालून फिरतात. सगळे पुरावे समोर पण त्याच्यावर कारवाई करायला मागत नाही. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिसतोय तिथे स्पष्ट होतोय तिथे व्हिडिओ फिल्म मध्ये दिसतोय सगळीकडे दिसतोय. 2 दिवसामध्ये तिथल्या न्यायालयाला या सत्र न्यायालयाचा साहेब तुम्ही आज माहिती आहे सत्र न्यायालयाला अधिकार आहे का अशा केसमध्ये जामीन द्यायचा. 2 दिवसामध्ये त्या सिंगला त्या ठिकाणी आधारपणाच्या कारणावर जामीन दिला गेला. तो सिंग आणि तो आरोपी आणि ते सर्व लोक पोलीस सांगतात पोलीस या ज्यांनी फिर्याद केली ना अरुण ज्यांनी फिर्याद केली त्याला सांगा मिटवून घ्या त्याच्या बायकोला फी सुद्धा दिली नाही. सुनावणी सुरू असताना पीपी पोलीस प्रॉसिक्युटर गैरहजर पुरावे माझ्याकडे सगळे पोलीस प्रॉसिक्युटर गैरहजर तर काही नाही ही सगळी महागावर परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यामध्ये जेलमध्ये राजपूर नगरमध्ये गिरी गोसावी समाजात 2 मुली भटका विमुक्त समाजातल्या 2 मुली लहान मुली त्याच्यावर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला त्यांना मारून टाकलं. काय कारवाई झाली आरोपीच्यावर? काही कारवाई नाही.
पोलीस स्वतः काय कारवाई झाली, काय केलं त्या पोलिसाचं नावाला तुम्ही त्या ठिकाणी सप्रेशन काय मात्र करा, कारवाई काय केली आहे हे सगळे राज्यामध्ये सुरू आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आता एकनाथ शिंदे पुढे लाईट मध्ये नसतात जास्त, पण ते मी जबाबदार आहेत. नाही एकनाथ शिंदेचा कार्यक्रम झालाय, हा पण झालाय कार्यक्रम, आता अजित पवारचा कार्यक्रम होणार आहे. सगळे कुठे असतात हे सगळे काय चाललंय? पिंपरीमध्ये दर आठवड्याला एक इंजिन ते जरा तो बळी पडतोय. इतकी खाजगी सावकारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. फिराव 1 लाख रुपये कर्ज घेतलं तर किती फेडावं लागतात? 5 लाख, 6 लाख, 7 लाख जरी झालेलं कर्ज फिरवत नाही. यांना संरक्षण मुळाचं, संरक्षण पोलिसांचं, संरक्षण त्या राजकीय नेत्यांचं. हे राजकीय नेते गुन्हेगारांना संरक्षण देतात, त्यांचा दबाव पोलिसांवर निर्माण करतात, पोलीस त्यांना मोकळं सोडतात, सर्वसामान्य माणसं मात्र त्यांचा घासून पडतात. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. बीडचा बिहार झाला, महाराष्ट्राचा बिहार झाला नव्हे, त्याच्याही पुढे गेला महाराष्ट्र. शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी राज्य म्हणण्याची लाज वाटायला लागली आम्हाला. इतकी भयानक अवस्था आता या राज्यामध्ये, आणि हे असताना सुद्धा जर आम्ही शांत राहिलो असो तर तुमच्या आणि माझ्यासारखे नेभलट, नादान आणि निकृष्ट त्याच्याशी माणसं दुसरी कोणीच नाही. जागा व्हावं लागेल आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर. आणि हा जो आपण निषेध करतोय, संतोष देशमुखचा ज्या अर्थकारणामधला जो हत्या झाली ना, त्या परळीमध्ये औष्णिक वीज प्रकल्प बंद, रोज 600-700 राखेच्या गाड्या. सरकार सांगतं टेंडर काढा, टेंडर काढले काढून टेंडर नाही काढतं. 600-700 रोज गाड्या. संपर्क काय हायवा त्याच्या एका टिप्परची एका त्या गाडीची किंमत आहे 70,000 रुपये, 60 ते 70,000. 600 राखेच्या गाड्या, 250 वाळूच्या गाड्या विदाउट टेंडर. लोकांचं सगळं त्या थळीमुळं, राखेमुळं मुश्किल झालं. गावाच्या गावा उद्ध्वस्त व्हायला लागले. धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे, तुम्हाला वारसा आहे गोपीनाथ मुंडेंचा. ज्या गोपीनाथ मुंडेंनी गुंडगिरी नष्ट करण्यासाठी म्हणून जे काम केलं, त्याच्या गृहमंत्रीपदाच्या काळामध्ये आमचे आक्षेप होतेच, पण तरी त्यांनी जे काम केलं त्याचा वारसा तुम्हाला हरामखोरानो. आणि बापाच्या आणि चुलत्याच्या निदान पदकमलावर चालण्याचं ते झाड तुम्ही दाखवा रे. अशा पद्धतीनं ज्या हत्या घडतात या देशात, या राज्यामध्ये, काल तर घोष साहेबांनी नावं सांगितलं, 10-15 नावं सांगितलं. एवढ्या लोकांची गेल्या वर्षभरामध्ये हत्या झाली त्या बीडमध्ये. आणि सगळ्यांचा संशय कुणाकडे? वाल्मिक करार. कोण वाल्मिक करार? जो गोपीनाथ मुंडेंच्या घरामध्ये त्यांच्या पोरांना शाळेत सोडायला आणि चहा पाणी द्यायला शिपाई होता. तो शिपाई 20-25 वर्षामध्ये बीडचा बादशाह होतो. आणि त्याचे फक्त एकट्या धनंजय मुंडे संबंध नाही, बऱ्याच राजकीय नेते संबंध आहे. आता आज आम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे कदाचित आम्ही फक्त त्यांची नावं घेतोय, पण आमच्यात काय हरामखोर त्यांच्या बरोबर होते याचाही विचार केला पाहिजे. सगळ्या राजकीय नेत्यांचा आश्रय त्याला कसा मिळतो, कसा मिळतो त्याला आश्रय? तो पैशाच्या देवाणघेवाणशिवाय, काय शेड्यूल असल्याशिवाय 100-200 एकर जमिनी राजकीय नेत्याच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये येत्या कशा असतात? आणि एक दिवस पोलीस कोठडीमध्ये गेला, 5 खाटा मागवल्या. किती? गादी सकट जायचं पोलीस स्टेशन, 5 खाटा मागवल्या. आणि काय सांगतात? आमच्या इथल्या पुरुषांसाठी मागवल्या. इतके दिवस कुठे गेले? जेलमध्ये आले त्याला लगेच 5 खाटा
घ्या करा काय सगळ्या महाराष्ट्रामधल्या पोलीस स्टेशनमध्ये करा ना. आमचं काय म्हणणं आहे पोलिसांना घ्यायला पाहिजे सुविधा घ्यायला पाहिजे. पण हे कशासाठी होतंय याचा सगळा विचार आपल्याला करावा लागेल. फार मेल्या या मुद्द्यापेक्षा जास्त वाईट अवस्था आहे आपली संतोष भाऊ. तोपर्यंत माझ्या मुलीवर बलात्कार होत नाही तोपर्यंत मी शहाणा होणारच नाही का? तोपर्यंत माझ्या भावाची हत्या होत नाही तोपर्यंत मी जागा होणारच नाही का? असा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अरे लहान लहान मुली 3 वर्षाच्या 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या 70 वर्षाच्या आजीपर्यंत त्यांच्यावर अत्याचार होतात ना या शहरामध्ये पण झाले ना. माहिती नाही हिंदुळीचा प्रकार माहिती ना. 75 वर्षाच्या आजीवर एक बलात्कार झाला. गेला त्या आरोपी सुटून गेला त्याला जामीन मिळाला गेला. हे काय चाललंय कसला कायदा? सबका साथ सबका विकास हा असा असतो. सामान्य माणसाला न्याय हा असा असतो. काय चाललंय काय राज्यामध्ये? देवेंद्र फडणवीस तुमच्यामध्ये जरा जरी नैतिकता असेल तर तुमचे वडील खूप चांगले राजकारणी होता असं म्हणतात. संघाचे होते कार्यकर्ते प्रामाणिक होते. गंगाधरराव असं म्हणतात लोक. त्यांची जर तुम्हाला जाण असेल ना जाण थोडीशी तर एक तर गृहमंत्रीपदाला राजीनामा द्या. धनंजय मुंडेला राजीनामा घ्या. तुम्हाला प्रचंड मोठं बहुमत आहे. 232 का 233 लोक आहेत तुमची निवडून आले. तुम्हाला काही धोका नाही. पण निदान दाखवा की सामान्य लोकांच्या हितासाठी हक्कासाठी न्यायासाठी आम्ही काम करतो म्हणून दाखवा. तुम्हाला एवढं बहुमत दिलं हे कशासाठी? हे पाचवी अत्याचार करण्यासाठी मिळालेली काय? अशी स्थिती आज या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि कुणाला काय महिनाभर मंत्रिमंडळ नाही. मंत्रिमंडळ झालं तर पालकमंत्री नाही. एक नगर आरोप करतात त्यांच्याच पक्षाचे ते प्रकाश सोळंकी सांगतात ना धनंजय मुंडेला राजीनामा घ्या म्हणून. ते येणार आहे का प्रकाश सोळंकी? ते आणखी कोणते आपले सांगले विजयसिंह पंडित क्षीरसागर संदीप पुन्हा सुरेश धस ते नरेंद्र पाटील संभाजीराजे भोसले ही भारतीय माणसं आहेत का? छोटी माणसं आहेत. ते सांगतात ना लोकांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं सांगतात की राजीनामे घ्या. आणि त्यांना जोपर्यंत ह्या गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत ते बाजूला राहा. ते धनंजय मुंडेची बायको सांगते ना हे काय काय उद्योग केले. ते प्रमोद महाजनांची वहिनी सांगते ना 2 कोटी रुपये का 21 कोटी रुपयाची जागा त्याच्याकडे 21 लाखामध्ये त्याच्याकडे जबरदस्ती घेतली म्हणून पंकजा मुंडेचं पण नाव घेतात त्या आणि धनंजय मुंडेचं नाव पण घेतात त्या. अरे काहीतरी अर्थ आहे का ना आमच्या तक्रारीला? आणि म्हणून इतकी वाईट अवस्था या राज्यामध्ये. आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये म्हणून त्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या. हे लँड माफियांना वाळू माफियांना राख माफियांना राजकारणामधल्या माफियांना त्या ठिकाणी अडवं जाऊ नये म्हणून संतोष देशमुखची हत्या. इथल्या खाजगी सावकारांना काम करता यावं सोपं व्हावं त्यांचं सगळं फरक यासाठी म्हणून गजभर सारख्या रिक्षा चालकाची हत्या. इथल्या गोरगरीब समाजाला ताटपणे राहू नये या झाकण्यासाठी म्हणून गिरीश गोसावी समाजामधल्या लहान मुलींचा बलात्कार करून त्यांची हत्या. पोलिसात कसे सिंगम आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून त्या लहान मुलीचं पावना नगरमधल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार हे काय हे काय सांगता? ही सगळी यंत्रणा हे सगळे प्रशासन हे सगळे राज्य व्यवस्था ही सगळी समाज व्यवस्था आज एका स्फटिक खाल्यासारखी वाक्य आहे. कुणाची तरी कुठल्या तरी विचाराची स्फटिक खाल्यासारखी वाक्य आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा निषेध आम्ही करू पाहू. या सगळ्या कायदा सुव्यवस्था नियंत्रण आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस तुम्ही अपेक्षित ठरला आहात. ठरण्यात की नाही सांगा मग. जर ठरणार आहात तर गृहमंत्री पदाचा राजीनामा तुम्ही ताबडतोब केला पाहिजे.
काय नाही ते जरा बघितलं की डोकं फिरतंय माझं इतकं मगरूर ते आपले नरेंद्र मोदीच्या नंतर मगरूर जर कोण असं दिसायला तसं धनंजय मुंडे असंच वाटतं ते साला तुझ्यावर इतके आरोप नाही ते सगळं आणि तरी असा ताटपणे फिरतो कसा त्याचं कारण आहे गौतम भाऊ ते जे बसलं तर ते मध्ये मंडळ ते गेलं काय नाव ते मंत्री झाले आता ते राहण्याचं पोरग हा दिनेश राणे काय म्हणला आमच्या नादात लागत नाही आमचा बाप कुठे बसलाय सागर गंगेवर बसलाय आता वर्षावर बसलाय हा जाऊ त्याच्या बापाची आपल्याची चालू तर ते हा जो वर्षावरचा बाप आहे ह्या सगळ्यांचा हा या सगळ्यांना संरक्षण देतोय हा सांगतोय करा तुम्हाला काय करायचं करा माझ्या हातामध्ये सूत्र आहे काय तुम्हाला पोळीला नसवायचं नसवा काय तुम्हाला लोकांना मारायचं मारा काय तुम्हाला आणखी काय वाटोळ करायचं करा काय तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं करा मी बसलो नाही हे देवेंद्र फडणवीस संदेश देत आहेत आणि त्यांना ते संदेश द्यायला कोण लावतोय रेशीम बागेमध्ये सगळी मंडळी नागपूरमध्ये रेशीम बागेमध्ये आहेत ना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना संविधान मान्य नाही तिरंगा मान्य नाही राष्ट्रगीत मान्य नाही काहीच मान्य नाही देशाचं हे सांगतायत मनुस्मृतीचं राज्य पुन्हा यावं संविधान नष्ट व्हावं यासाठी म्हणून सगळ्या लोकांना उचकवण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत आपण सावध असलं पाहिजे तुम्हाला माझी विनंती आहे आपण इथे असेल कदाचित मुठभर होत आहोत पण एकाएकाने ठरवलं ना बाबासाहेब म्हणायचे एक माझा कार्यकर्ता अनुभव सारखा आहे हे एवढे अनुभव सगळे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सगळे काम करणारे माझे सगळे सहकारी यांनी जर मनात आणलं ना किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये तरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप आहे बरं का साधी गंमत आहे काय त्या काही पाहतात ते सिरियसली मला माहित नाही संत तुकाराम नगरला पोलीस स्टेशन जायचं वेगळं स्टाफ मिळाला का जागा मिळाली का पोलीस कुठं लायसन कुठं अरे ते गांधी द्यायला गेलो तर 4 ठिकाणी फिरायला आणि काय किती सिरियसनेस आहे याला काय कळत नाही मला किती गांभीर्य आहे कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि म्हणून सगळी व्यवस्था जर व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला जागा व्हावं लागेल हा केवळ दिसेल पुन्हा आपण थांबणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये माझं म्हणणं असं आहे तुमची तयारी असेल तर पुढच्या महिन्यामध्ये घराघरामध्ये जाऊन लोकांना आठवड्यामध्ये घराघरामध्ये लोक तुम्ही सांगणार असाल लोकांना जागा करणार असाल लोकांना समाविष्ट करून घेणार असाल तर एक मोठा मोर्चा पुन्हा एकदा आपण कलेक्टर कचेरी किंवा तहसीलदार कचेरी सुद्धा असेल काढू पण ती काढण्याची आपली तयारी असेल तर असं नाही जमणार आता ह्यांना धडा शिकवावा लागेल या सगळ्या व्यवस्थेला आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो खरं तर वेळ खूप घेतला माफ करा मला पण या तर त्याच्या डोक्यात नरेंद्र मोदी असा पक्का बसलाय देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू होणार नाही अशा पद्धतीचं आवाहन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या व्यवस्था निषेध करून या ठिकाणी सांगतो संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान धनंजय मुंडे राजीनामा द्या धनंजय मुंडे मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद संतोष देशमुखची हत्या करणाऱ्या हत्यारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संतोष देशमुखची हत्या करणाऱ्या दुर्गणांना फाशी झालीच पाहिजे सोमनाथ
मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद 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 पोलीस प्रशासन मुर्दाबाद 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 महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय या धनंजय मुंडेचं करायचं काय खाली डोकं वर पाय या अजित पवारचं करायचं काय खाली डोकं वर पाय वाचून दाखवतो त्याच्यानंतर सन्माननीय उपस्थितीत मान्यवर आपापली मनोगत व्यक्त करतील आणि कुणी उठायचं नाही बघा. जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत कुणी उठायचं नाही. आपल्याला 2-2:30 वाजेपर्यंत थांबायचं आहे. हे जे मागं पडलं त्यांना पुढे या रे, पुढे माननीय नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा तहसीलदार पिंपरी चिंचवड पुणे विषय राज्यात वाढलेली गुंडगिरी ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेबाबत महोदय बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर निर्गुण हत्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत झालेला मृत्यू की हत्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटक्या विमुक्त समाजातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून करण्यात आलेल्या हत्या राज्यभर अनेक ठिकाणी राजकीय वरद हस्ताने होत असलेले खंडणीचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होत असलेले बलात्कार विनयभंग यासारखे गुन्हे यामुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे. या वातावरणामुळे राज्यात शैक्षणिक आर्थिक औद्योगिक विकास होण्यास अडचण निर्माण झाली आहे. राजकीय वरद हस्तामुळे जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालय निगडी येथे आज गुरुवार रोजी जन आक्रोश धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने आपल्याकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या करण्यात आल्या. एक, बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना त्यांच्या सूत्रधारासह अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. नंबर 2, सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक 3, कैलासवासी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व घटनेचे साक्षीदार यांना पोलीस संरक्षण द्यावे. नंबर 4, या प्रकरणातील आरोपीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे प्रसार माध्यमातून उघड झाले आहे. म्हणून या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी कॅबिनेट मंत्री माननीय धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. नंबर 5, खंडणीच्या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्यामुळे खंडणीचा आरोपी वाल्मिक कराड यास सरपंच देशमुख खून प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी करण्यात यावे. तसेच गुंडगिरीतून आरोपींनी कमावलेल्या कोट्यावधी संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. नंबर 6, परभणी येथील कोठडीत झालेली सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. नंबर 7, राजगुरुनगर येथे झालेले अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व हत्या तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडलेल्या अप्रिय घटनांबाबत आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. आणि नंबर 8, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील एकूणच कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याला निष्पक्ष निर्भीड राजकीय हस्तक्षेप झुगारणाऱ्या गृह विभागासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या मंत्र्याची आवश्यकता आहे. तरी महाराष्ट्राच्या हितासाठी नागरिकांच्या कल्याणासाठी आपण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि नवीन गृहमंत्र्याची तात्काळ नियुक्ती करावी ही विनंती.
आणि आपले नम्र सर्व आंदोलनकर्ते असं हे निवेदन आपण देणार आहोत. तत्पूर्वी उपस्थित मान्यवर आपापले मनोगत व्यक्त करणार आहेत. मी माजी महापौर संजय वगैरे पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी आपल्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये उपस्थित सर्व मान्यवर जसं आता या ठिकाणी निवेदन वाचून दाखवले, या सगळ्या मागण्या आपण या ठिकाणी करतोय. आणि बीडमध्ये झालेला जो अत्याचार आहे संतोष देशमुखांच्यावरती ज्या पद्धतीनं निर्मूल हत्या त्यांची करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं ती हत्या झाली ती अतिशय निंदनीय आहे. आणि या बाबतीमध्ये तीव्र निषेध या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी करतो. आणि या गुन्हेगारांवरती फाशी झालीच पाहिजे. आणि जो वाल्मिकी कराड याला जे अटक केलेले आहे हा मेन सूत्रधार म्हणून त्याच्यावरती कारवाई ही जलद गतीनं या ठिकाणी करण्यात यावी आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी करतोय. आणि झालेल्या या निषेधाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. यानंतर माझे आमदार गौतम चाबुकस्वार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या निमित्तानं आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्ष त्याचे प्रमुख माननीय मानवजी कांबळे, माननीय संजोगी वाघेरे, काळे साहेब सर्वच या ठिकाणी, भापकर साहेब मागे बसले, जरा तुम्ही पुढे या. सर्वच कार्यकर्ते, आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून असा प्रश्न कधीच उपस्थित झालेला नाही. आणि हे जे सरकार आहे, हे जे सरकार जे निवडून आलेलं आहे त्याला मी म्हणतो ईव्हीएमचं सरकार आहे, इलेक्ट्रॉनिक मशीनचं, वोटिंग मशीनचं सरकार आहे. आणि त्यामुळे यांची मुजोरी आणि दादागिरी चालू आहे. केंद्रामध्ये जे सरकार बसलंय आणि या देशाची जी परिस्थिती आहे आणि देशाच्या राज्यातली जी परिस्थिती आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्र स्तरावर असो, इतर कुठलंही आंदोलन असो, ते आंदोलन कसं चिरडायचं अमित शहा मागे बोलून गेले होते. ज्यावेळेस जरांगे पाटलांचा आंदोलन चालू होतं महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस म्हटले होते ऐसे हमें बहुत आंदोलन देखे, हम देखेंगे, हम जीत के आएंगे. म्हणजे कुठल्या जोरावर, कशाच्या जोरावर हे लोक हे राज्य करताय हे आता लोकांना समजलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे ही भयानक परिस्थिती आहे. पोलिसांना सोबत घेऊन इथं म्हणत पोलिसच गुन्हेगार झाले आणि प्रत्येक गुन्ह्यामध्ये, जसं आता राजभरची केस आपण या ठिकाणी सांगितली, परंतु जमीन माफियामध्ये देखील पोलीस घुसलेले आहेत. पिंपरी चिंचवडचे कुणाचा जर ताबा मारायचा असेल तर पोलीस ताबा मारून देत आहेत, कुणाची जमीन जर बळकावायची असेल तर पोलीस जमीन बळकवून देत आहेत. अशा पद्धतीचं काम, हे नवीन काम या पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख याची हत्या केली गेली, अशी हत्या मनुस्मृतीमध्ये केली जाते. मानवसाहेब, मनुस्मृतीमध्ये अशा पद्धतीचे हत्या केली जाते, जशी संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती परंपराप्रमाणे केली गेली. हे सत्र, हे मनुस्मृती लागू करण्याचं काम
आम्ही संविधान नष्ट करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे मित्रांनो. आणि म्हणून संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, संविधान वाचवण्याचं काम हा तुमचा आमचं आहे. आणि हा जो अधिकार आहे, आवाज उठवण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, जर या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली नाही तर उद्या हे संविधान हे बासनात बांधून टाकतं. आणि म्हणून हे जे आपल्या समोर आज या ठिकाणी मानव मनात तो तळतळीने बोलत होते की हा देश कुठे चाललाय, हा महाराष्ट्र कुठे चाललाय, आणि ह्या महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी हे रस्त्यावर उतरलंच पाहिजे. आणि म्हणून जे जे काय घडतंय ते मूकपणे न पाहता त्याचा निषेध आणि निश्चितपणे झाला पाहिजे. आम्ही कमी असलो तरी त्याचा निषेध समाजासमोर आला पाहिजे की त्याची आम्ही त्या ठिकाणी हा विषय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा तहसीलदार कार्यालयामार्फत हा शासनाकडे पोहोचवण्याचं आमचं काम आहे. आम्ही योग्य पद्धतीने आमच्या अधिकाराचं या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जागरूक नागरिक म्हणून आम्हाला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचं आम्ही निश्चितपणे पालन करतो. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये दररोज एक नवी स्टोरी पुढे येते. आणि बीड जिल्ह्यामध्ये चर्चा वर्तमानपत्रामध्ये पण चर्चा आहे, काही चॅनलनी सुद्धा चर्चा आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये 32 खून झालेले आहे. आणि या 32 खुनाच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहीत. बीड जिल्ह्यामध्ये कोणी याबाबत चर्चा करत नाही. म्हणून जे आहेत त्या ठिकाणी धनंजय मुंडे आणि कराड आणि त्या आमच्या ताई पण पंकुताई या देखील त्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. आणि अशा परिस्थितीत बीडची जी परिस्थिती आज या ठिकाणी बोर्ड लागले आमच्या मित्रांच्या हातात आहे. बिहार बीड म्हणजे महाराष्ट्राची अशी ओळख या ठिकाणी झालेली आहे. हे आपल्यासाठी काही चांगलं नाहीये. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं असं वाईट दृश्य आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पाहिलेलं आहे. आणि हे दृश्य आमच्या समोर येत असताना आम्ही गप्प राहणं म्हणजे आमच्या सारखे नालायक आम्हीच आहोत. आणि म्हणून मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जो निषेध आंदोलन आयोजित केले आमचे मित्र आता जाधवांनी तर आमच्या मागण्या देखील त्या ठिकाणी पूर्ण काय आम्ही सरकारकडून आमच्या काय अपेक्षा आहेत त्या देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. तर आपण निश्चितपणे जागरूक नागरिक आहात. एका पक्षाचे, एका संघटनेचे आपण जबाबदार सभासद आहात. निश्चितपणे आपल्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की आपण जागरूक असल्यामुळे या ठिकाणी आपण या निषेध आणि आक्रोश मोर्चासाठी आपण इथं आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचा सुरुवातीपासून या प्रकरणाला पाठिंबा आहे. आणि आम्ही देखील तुमच्या बरोबर मानवजी आपण भविष्यात जे काही निर्णय घ्याल त्या निर्णयाबरोबर आम्ही असू. आणि किमान पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी आपण आपल्यावर आहे असं समजून आम्ही तुमच्या बरोबर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज संघटनेचे शामराव विटकर आपलं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. आज या ठिकाणी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चानिमित्त उपस्थित झालात. त्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. न्याय मागण्यासाठी शासन दरबारी आपण या ठिकाणी आक्रोश मोर्चा आपण निर्माण करत आहोत. या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणत आहोत आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. संतोष देशमुख यांच्यावर झालेला हत्या प्रकरणी यांच्यावरती जो झालेला गुन्हा आहे त्याच्यावर जो काही अपराधी आहेत जो गुन्हा केलेला आहे त्यांना तातडीची शिक्षा द्या, त्यांना फाशीची शिक्षा द्या.
आणि त्याचबरोबर आमचे या ठिकाणी सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता. तो विद्यार्थी या ठिकाणी भोसरी MIDC मध्ये भोसरी विभागामध्ये शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना परीक्षेच्या निमित्ताने तो त्या गावी गेला. त्या गावी गेला असताना संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभाग झाला. या सहभाग होत असताना त्याच्यावरती काहीही कोणतीही चौकशी न करता त्याला पकडून त्याच्यावरती जो पोलीस कोठडीमध्ये जो काही त्यांच्यावरती हल्ला झाला, जो काही मारहाण झाली, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचा कारणीभूत शोधून काढून त्यांना तत्काळ त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडूया. आणि या संदर्भात मी या ठिकाणी पुन्हा एकदा मी अपेक्षा व्यक्त करतो, त्यांना शिक्षा द्यावी. या शिक्षा देण्यासाठी या शासनाने कठोर कारवाई करावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो. वडार मधून शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अधिकारी नरेंद्र पानसोडे आपलं मनोगत व्यक्त करतील. बीडमध्ये झालेल्या लोकप्रिय असं व्यक्तिमत्व ज्यांचं होतं आणि वन मिळावू असं व्यक्तिमत्व जे 3 वेळा सरपंच म्हणून त्या ठिकाणी मताजोग या ठिकाणी निवडून आलेले होते. असे संतोष देशमुख परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला मिळालेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईचं चित्रीकरण करत असलेला सोमनाथ सूर्यवंशी ज्यांची हत्या निर्घुणपणे संशयास्पदरित्या झालेली आहे. या झालेल्या दोन्ही घटनांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आपण पाहिलं की बीड असेल, परभणी असेल, राज्यभरामध्ये अशा अत्याचाराच्या, अन्यायाच्या, अमानवतेच्या, अमानुषपणाच्या, विकृतीच्या आणि मानव मनामध्ये दहशत प्रस्थापित होईल अशा पद्धतीच्या घटना या केल्या जात आहेत. आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणारे या अशा घटनांना पाठबळ देत आहेत. बीड एक उदाहरण आहे. तर या उदाहरणाला आपण लोक चळवळीतून, जनपाठिंब्यातून जर योग्य न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर लक्षात ठेवा, एक दिवस या महाराष्ट्राचा बीड केल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत. यांचा मनसुबा आहे की समाजामध्ये दहशत प्रस्थापित करायची, कायद्याच्या माध्यमातून त्यांना पाठबळ देण्याचं काम करायचं, पोलीस दलावर दबाव निर्माण करून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध त्यांना वागण्यासाठी भाग पाडायचं काम हे सध्या सत्तेवर असलेले मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे बगलबच्चे करत आहेत. हा लोकशाहीवर मोठा आघात आहे हे लक्षात ठेवा. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हे तुमच्या आमच्या मधली नावं आहेत. तुमच्या आमच्यासारखं घर कुटुंबामध्ये राहणारी ही लोक होती. समाजासाठी काम केलं, आमचं ऐकलं नाही म्हणून अशा पद्धतीने जर कार्यकर्त्यांना मारत असतील, त्यांचा जीव घेत असतील तर निश्चितपणे तुमची आणि माझी सर्वांची सामाजिक जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. मानव दादांसारखे लोक आहेत, भापकर साहेब आहेत, सतीश दादा काळे या ठिकाणी आहेत, जाधव साहेब आहेत, चाबुकसर साहेब आहेत. या सर्वांच्या माध्यमातून अजून तीव्रतेने हा लढा या शहरामध्ये, राज्यामध्ये उभा असणं गरजेचं आहे. आणि दादा, मला आपल्याला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्राच्या स्तरावर या अशा अन्याय अत्याचार प्रतिबंधक असणाऱ्या अशा एका मोठ्या समितीची स्थापना
या घटनेच्या माध्यमातून व्हावी की जी समिती राज्यभरामध्ये जिथे कुठे असा अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी सर्व एक ताकदीने उतरतील आणि सर्व याचा मुकाबला करतील. उद्योग वगैरे पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, त्याचं देखील नेतृत्व या मोर्चामध्ये आहे. तरी या घटनेला साधारण घटना म्हणून न घेता या घटनेला समाजाच्या असणाऱ्या शिस्तीवर, कायदा सुव्यवस्थेवर, लोकशाहीवर, संविधानावर आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनसामान्यांच्या अस्तित्वावर असलेला घाला समजून याचा निषेध अधिक तीव्रतेने करूया असं नम्र आवाहन या मोर्चाच्या माध्यमातून करतो. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करते. काल परवाच आपण ऐकलं असेल की सरकारने त्या कुटुंबियाला मदत जाहीर केली आणि त्या कुटुंबाने ती मदत नाकारली. ही सरकारच्या तोंडावर मारलेली खूप मोठी चपराक आहे. अहो, काल त्या लेकराचा बर्थडे होता जुनोट्याचा आणि ते छोटे छोटे लेकरं न्याय मागत फिरत होते. त्यांचे वडील जिवंत असताना त्या लेकराचा बर्थडे खूप मोठ्या आनंदाने जल्लोषाने साजरा केला होता. आज ते लेकरू कॅमेऱ्या पुढे ढसाढसा रडत होतं. तुमचे पत्रकार सुद्धा ही गोष्ट बघून भावनिक झाले होते. अहो, पण भावनिक होऊन काय फायदा? पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. जिथे आपलं गृह खातं कमी पडतंय, जिथे पोलीस यंत्रणा कमी पडते, अहो तिथे पत्रकार का नाही आवाज उठू शकतो? बोला ना, प्रश्न विचारा ना तुम्ही. पण ज्या वेळेस आबांचा एक शब्द इकडे तिकडे बोलताना झाला होता तेव्हा ह्याच मीडियाने राजीनामा मागितला होता, रान पेटवलं होतं. पत्रकारिता म्हणजे चांगल्या चांगल्यांना घाम फोडणारी एक यंत्रणा असं मानलं जायचं. पहिल्यांदा पत्रकारांच्या प्रश्नाला लोक घाबरायचे. आज अशी वेळ आली की पत्रकारांनी अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे. का नाही? आज सोशल मीडियावर आम्ही फक्त प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा आंदोलनांमध्ये आम्ही मागणी करू शकतो, आम्ही घोषणा देऊ शकतो. पण पत्रकार तुम्ही एकच असं माध्यम आहात की तुम्ही आवाज उठवू शकता. या प्रश्नाला तुम्ही न्याय पुढा. फक्त घोषणा देऊन आम्ही हजारोच्या संख्येने एकत्र येऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनांचा, मोर्चांचा किंवा आमच्या कमेंट्सचा काहीही फायदा होणार नाही. बस एवढंच बोलते. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा करते. देवीचे मतदारचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना मी प्रथम पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपण पाहतोय की ज्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे की ते कशा पद्धतीने तिथं विराजमान झालेले आहेत, पण तरी सुद्धा आपण सर्वांनी आपल्या मताच्या रूपाने त्यांना तिथं निवडून दिलं आणि त्यांनी या महाराष्ट्राला, या देशाला या स्वतःची एक खाजगी मालमत्ता म्हणून समजून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेवरती, गोरगरिबावरती पाहिजे तसा ज्या पद्धतीने हिटलरशाहीने या देशामध्ये राज्य केलं त्या नीतीने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हे प्रशासन चालवत आहे. मी पोलीस प्रशासनाला बोलणार नाही, कारण की पोलीस प्रशासन हे हुकमाचे दावेदार आहे. पोलीस बिचारे आपली भूमिका अतिशय योग्य प्रकारे पार पाडतात, पण वरती बसलेले प्रशासन करते त्यांच्यावरती दबाव टाकतात. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करून घेण्याची त्यांची भूमिका ते त्यांच्यावरती अवलंबतात. अशा पद्धतीचं जर या देशामध्ये, या राजकारणामध्ये या देशामध्ये राजकारण जर चालू असेल तर मला वाटतं या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे असेल. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये जनता सुरक्षित राहील का नाही याचा खूप मोठा भीतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये. अशा या दडपशाहीच्या राजकारणाला न जुमावता आत्ताच आमचे नेते मनोहर कांबळे यांनी सांगितलं की लवकरच येणाऱ्या काळामध्ये आम्ही खूप असा मोठा मोर्चा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करणार आहे आणि या मोर्चाला आम्ही पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन या मोर्चाला जास्तीत जास्त लोकसंख्येने आमचे काँग्रेसचे सर्व
कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होतील, तो संतोषभाऊ देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांना न्याय कसा भेटेल याच्यासाठी आम्ही सर्वजण याच्यामध्ये ताकदीने उतरवू. एवढंच या ठिकाणी बोलतो व या दोन्ही घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो व इथं थांबतो. जय हिंद, जय कांग्रेस. शहर की तरफ से संतोष देशमुख जी और सूर्यवंशी साहब को हम नमन करते हैं और ये बात अपनी रखनी चाहते हैं कि एक सरकार जो ऐसी आई है भारतीय जनता पार्टी की सरकार में मुख्यमंत्री साहब हैं, गृह विभाग उनके पास है और उन्हीं के आमदार सुरेश दत्त साहब सबका नाम का खुलासा कर रहे हैं, लेकिन आज तक संबंधित मंत्री जो भी संबंधित लोग हैं किसी के ऊपर कोई भी कार्रवाई नहीं की गई। ये कौन सा सुशासन की बात है? हम गृह मंत्री साहब, मुख्यमंत्री साहब से मांग करना चाहते हैं कि अगर आप निष्पक्ष हैं तो जो आपके आमदार साहब जिसका नाम ले रहे हैं सबके ऊपर आपको कार्रवाई करने का पूरा अधिकार है और आपको करना चाहिए, तभी ये देशमुख परिवार और सूर्यवंशी परिवार को न्याय मिलेगा। और हम सब जितने भी लोग अपने लोगों को ये करना पड़ेगा, क्योंकि समय समय पे ये सरकार के खिलाफ आवाज उठानी पड़ेगी। जो भी तानाशाही समाज में अगर होती है, समाज को न्याय नहीं मिलता है, तो हम सब एकत्र होकर इसके विरोध में आवाज उठाएंगे और ऐसे ही कामड़े साहब के अगुवाई में धरना प्रदर्शन करते रहेंगे कि हम अपने पार्टी की तरफ से अशोक करना चाहते हैं। और उसके साथ साथ ये है, आज हमारी पुण्य नगरी जो है पुणे शहर देश में विदेशों में नाम है, एजुकेशन हब, कल्चरल हब के नाम से जाना जाता है, लेकिन आज जो भी गुनाहगार है वो पुणे में ही पकड़े जा रहे हैं। इसके मतलब पुणे में ही कोई तो उनका आदमी छुपा हुआ जो उनको संरक्षण दे रहा है, इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए और उनके ऊपर उचित कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि हम लोग पुणे का बदनामी भी नहीं बर्दाश्त करेंगे। इसका हम अपने पार्टी की तरफ से जाहिर निषेध करते हैं कि पुणे की बदनामी ना होने पाए। जो पुणे ने महाराष्ट्र, पूरे देश, पूरे विदेशों में नाम कमाया है, वो गुनाहगारों के नाम से ना जाना जाए। उसके साथ साथ हम ये भी बोलना चाहेंगे कि जो भी पार्टी के लोग हैं, जो भी सब लोग हैं, हम लोगों को इस गवर्नमेंट के खिलाफ समय समय से आवाज उठानी पड़ेगी, क्योंकि ये लोग वही लोग हैं, इनको सत्ता चाहिए। सब लोग मिल के कर रहे हैं, वो उनको कर रहे, वो उनके आदमी को बचा रहे, वो उनके आदमी को बचा रहे। इसके लिए हमको सबको एकत्र होके इनके, हम लोग अपोजिशन के, हम लोगों को एक ड्यूटी है कि इनके खिलाफ हम लोग आवाज उठाएं। अगर नहीं उठाएंगे तो ये ऐसे हमारे देशमुख साहब जैसे और सूर्यवंशी साहब जैसे परिवार को कभी न्याय नहीं मिलने वाला है। इसके लिए इस तानाशाही सरकार के खिलाफ आवाज उठाते रहना है और हम ये मांग करेंगे कि उचित से उचित उनको सम्मान, कम से कम देशमुख परिवार हो या सूर्यवंशी परिवार हो, उनको आर्थिक मदद कम से कम करोड़ों रुपए में उनकी आर्थिक मदद होनी चाहिए। और उनके भी जो फैमिली मेंबर हैं, गवर्नमेंट पूरा महाराष्ट्र प्रदेश चाह रही है, महाराष्ट्र प्रदेश के टैक्स से ही गवर्नमेंट चल रही है। जब पूरे महाराष्ट्र के लोग दोनों परिवार के प्रति समर्पित हैं, वो चाह रहे हैं कि उनको न्याय मिले, उनके परिवार फैमिली मेंबर को गवर्नमेंट नौकरी डिक्लेयर किया जाए। मैं अपने पार्टी के मुखिया अखिलेश यादव की तरफ से, प्रदेश अध्यक्ष अबू आजमी तरफ से ये मांग करते हैं कि उनके दोनों परिवार को करोड़ों करोड़ों रुपए का आर्थिक मदद किया जाए और उनके परिवार को सरकारी नौकरी दिया जाए, क्योंकि वही लोग उनके घर के मुखिया थे, वही कमाने वाले थे, वही अपने परिवार का पालन पोषण करते थे। अगर उनके परिवार को न्याय नहीं मिलेगा, यही सब प्लेटफॉर्म है। और पहली बात तो जो इस साजिश में लोग शामिल हैं, जिनके उन्हीं के विधायक आमदार नाम ले रहे हैं, उनके ऊपर पहले कार्रवाई होनी चाहिए। जब तक कार्रवाई नहीं होगी तब तक कोई भी निष्पक्ष जांच नहीं होगा। फिर एक बार हम दोनों परिवार के प्रति संवेदना व्यक्त करते हुए अपनी बातों को समाप्त करते हैं। जय हिंद, जय समाजवाद, जय महाराष्ट्र। माझ्या अगोदरच्या बऱ्याच वक्त्यांनी ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत। बंधूंनो, या पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी आणि बारामुरीदार यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो। बंधू आणि भगिनींनो, या गुंडगिरीला कुठलाही जातीवाद, धर्मवाद किंवा नातेगोत्याचं हे कुठलीही गोष्ट नसती, अशी ही घटना घडलेली आहे। या मसाजोगचे संतोषजी देशमुख असतील किंवा परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी, या घटना घडलेल्या आहेत। 2014 पासून ह्या घटना सातत्याने देशात घडत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री उर्फ मुख्यमंत्री कायम असं म्हणत असतात की शहरी नक्षलवाद, पण हा राजकीय
राजकीय दहशतवादी नक्षलवाद तुम्ही कधी मिटवणार आहात आणि सर्वसामान्यांना तुम्ही कशा पद्धतीने न्याय देणार आहात? आज धनंजय मुंडेंच्या मामी महाजनांच्या पत्नी त्यांनी कालच सगळ्या टीव्हीला सांगितलं, अरे तुम्ही नात्याला सोडत नाही, तुम्ही गोट्याला सोडत नाही. मग अशा पद्धतीनं राजकीय दहशतवाद करून सत्तेतून पैसा आणि पैशातून मस्ती आणि सर्वसामान्याला वेगळी जाण्याचं काम या महाराष्ट्रात झालेलं आहे. एक महाराष्ट्राचा नेता सारखा म्हणतो बाहेरच्या राज्यातले परप्रांतीय आल्यामुळं देशात ह्या महाराष्ट्रात एकदम बिहार झालाय का, युपी बिहार झालाय का? अरे पण आता महाराष्ट्रातले जर युपी बिहार सारखे वागले तर त्यांना तुम्ही बाहेर काढणार आहात का? किंवा सर्वसामान्याला तुम्ही न्याय देणार आहात का नाही? हा लय मोठा प्रश्न आहे. आणि बाकीच्या पोलीस यंत्रणाचं तर सोडूनच द्या. अनेक ठिकाणी अशा पद्धतीने मानवजींनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. एखाद्या चांगल्या पोलीस स्टेशनला बदली करून घ्यायची असेल तर काही पैसे मोजावे लागतात आणि आमचे आमदार सांगतात की बाबा तेच लोकांचे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने काम करते की त्यांचे खाली न्यायालय पोलीस यंत्रणा ह्या ठिकाणी चालवते की अशा पद्धतीने. पण बाबांनो, फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. अनेक चांगले चांगले मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक चांगले गृहराज्यमंत्री झाले. अशा पद्धतीने महाराष्ट्रात कधीही अशा राजकीय किंवा असा प्रकार झालेला नव्हता. हा प्रकार माननीय जे गृहमंत्री देवेंद्रजी तुम्ही जागृत आहात असं जर म्हणत असाल, पण निश्चितपणे तुम्ही ह्या महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. मागच्या 5 वर्षातलं जर रेकॉर्ड काढलं तुमच्या गृहमंत्री पदाचं तोच आहे आणि आता जे चालू आहे तेही तेच आहे. मग तुम्ही सर्वसामान्य माणसं आम्ही न्याय मागणार कुणाला? पण आम्ही निश्चितपणे हे फुले शाहू आंबेडकरांचं छत्रपतींचं रक्त असलेला महाराष्ट्र आहे. आज ना उद्या हे सर्व महाराष्ट्रातील जनता ती रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्याला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतोय. पण त्याचबरोबर या घटनेला कुठलाही राजकीय ओबीसी किंवा नॉन ओबीसी अशा पद्धतीचं ओपन असा रंग देऊ नका. कुठल्याही गुंडाला जात पात हे नसते हे पहिल्यापासून सांगतो. आम्ही ओबीसीचं काम करतोय, आम्ही मानवाधिकाराचं काम करतोय, पण आम्ही छत्रपतींच्या विचाराने चालतोय म्हणून आम्ही सर्वांची थोडावरी आणले होत्या. मग त्या शहरमधल्या गोसाई समाजाच्या आमच्या बहिणीच्या मुलीवर झाले असेल किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या घटना घडलेल्या त्या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असतील, जे जे गुन्हेगार असतील त्यांना योग्य शासन दिलं पाहिजे. त्यांच्यावर मोठा हा कायदा लावला पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय द्यावा अशी या आंदोलनकर्त्याच्या वतीने मी जाहीर विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय महाराष्ट्र. आज खरं तर संतोष अण्णा देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मागण्यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला काही घटना घडत आहेत. त्यातलीच आमचे जे रिक्षा पंचायत मानव सरांनी सांगितलं, रिक्षा पंचायतच्या एका सभासदांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे ती खूपच मोठी गोष्ट आहे की जे धनाढ्य लोक आहेत, जे कर्जरूपाने कर्ज देतात जास्त व्याज दराने आणि जे फायनान्सच्या कंपन्या आहेत यांच्यामुळं म्हणजे अक्षरशः तो माणूस घरात फाशी लावतोय आणि काही लोक बाहेर उभे आहेत आणि तो जोरजोरात रडतोय. दरवाजा तोडतायत बाहेरची लोक आणि त्यांनी 2 मिनिटात दरवाजा तुटला आणि त्यांनी फाशी घेतली. एवढी म्हणजे दुपारी 12 वाजेची ही घटना आहे आणि इतकं म्हणजे सगळ्यांना माहिती असून त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी 4 पेजचं लेटरही आत्महत्येचं लिहिलं तरीही आपल्यासारखे लोक तिथं काहीच करू शकत नाही. याची मला खूप खंत वाटते. मला एवढंच म्हणायचंय, तुमच्या आजूबाजूला जर अशी लोक असतील तर तुम्ही ते वारल्यावर ते गेल्यावर तिथं जातात आणि काय म्हणतात, अरे मला आधी माहिती असतं
माहिती झालं की एखादा अडचणीत आहे तर तो जिवंत असताना तुम्हाला काय मदत करता येते हे तुम्ही करा. म्हणजे तो गेल्यावर तर कोणी येतो सांत्वन द्यायला, खांदा द्यायला, मैत्रीत सहभागी व्हायला. तो जेव्हा जिवंत असतो तेव्हा तुम्ही काय करू शकताय हे खरंच खूप माणुसकीची गोष्ट आहे. आणि मला इथं वाटतं की आपण सगळे एका विचाराची लोक आहोत आणि आपण हे नक्कीच केलं पाहिजे. आपण जे सूर्यवंशी आणि संतोषनाथ देशमुख यांच्यासाठी जे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर आपण राजू राजभर याच्यासाठीही निवेदन देणार आहोत. कारण त्या लोकांना अक्षरशः पोलिसांनी मदत केली आणि आपले आमदार जे आता सत्तेत आहेत ते पोलिसांना फोन करून सांगतात अरे आपलाच माणूस आहे सांभाळून घ्या. अरे म्हणजे यांनी काय ठेका घेतलाय का कर्ज देऊन माणसांना मारायचा. ही खूप म्हणजे राग येण्यासारखी गोष्ट आहे. तर तुम्ही जसं आजूबाजूला आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडेही लक्ष द्या आणि असंच सतत लढा द्या. कारण आपण जर विचार बदलले आणि आपण सगळे एकत्र असलो तर ही अशी गोष्ट घडणारच नाही ना. त्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांची एकी खूप महत्वाची आहे. तर मी एक घोषणा देणार आहे तुम्ही फक्त भारतावरती, महाराष्ट्रावरती, भारतीय संविधानावरती आणि सर्वात महत्वाचं मानव जातीवरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, वरिष्ठ मंडळी, आज आपण एकत्र जमलो ते सांगायचं कारण खूप काही गरज नाही, सर्वांना माहित आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 महिन्यापासून मीडियावरती बघतोय आणि सोशल मीडियामध्ये बघतोय आपला भाऊ संतोष दादा आणि सोमनाथ दादा हे मृत्युमुखी पडलेले आहेत, म्हणजे मृत्युमुखी पाडलेले आहेत. आपण सर्वजण घरी निषेध व्यक्त करतोय, परंतु एक मला बोलायचं हे सरकार आल्यापासून संस्कृत मध्ये सांगितलं जातं अधिकसम अधिकम फलत. म्हणजे यांचं काय चाललंय, जो जास्त गुंडगिरी करेल, जो जास्त दहशतगिरी करेल, जो जास्त पैशाचा मास करेल त्या लोकांना मंत्रिपद द्यायची, ते जे त्यांचे कार्यकर्ते त्यांना बळ पुरवतात त्या लोकांना पाठबळ द्यायचं, असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या महाराष्ट्रावर चालवतात. हे सर्व लोकांना दिसायला लागले. दुसरी गोष्ट सांगितली सगळ्यांनी आता म्हणले की कोणतरी डीएम म्हणून आहेत. अरे ते डीएम म्हणजे काय माहित आहे का, दादागिरी निर्माण करणारा माणूस. डीएम म्हणजे दादागिरी निर्माण करणारा माणूस. आणि सीएम म्हणजे आताच काय, आतापर्यंतच्या 4 सीएमनी राजीनामा दिलेले छोट्या छोट्या कारणावर, शिवाजी पाटील निलंगेकर असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, आपले आर पाटील असतील आणि अशोक चव्हाण आता बीजेपीच्या दावणीला जाऊन जे बसले त्यांचा सुद्धा राजीनामा घेण्याची धमक या महाराष्ट्रामध्ये होती. आणि आज सीएम काय म्हणतात की डीएमला आम्ही साथ देतोय. अरे ते डीएम जर दादागिरी निर्माण करणारा माणूस आहे, पण तुम्ही सीएम जे आहे यात सर्व लोकांना चालना देणारा माणूस निर्माण झाला, याचा आम्ही निषेध करतो. जास्त बोलत नाही, सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. या दोन्ही माझ्या भावांना एक मानव म्हणून सर्वांनी न्याय दिली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मनोगत व्यक्त करतो. एक सोमनाथ सूर्यवंशी आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आणि मी असं म्हणेन, कुणपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करायची अशी अवस्था झाली आपल्या महाराष्ट्रात. ज्या बहिणी तुला एवढ्या प्रेमाने तुझ्या हातावर राखी बांधतात, ज्या बहिणी एवढ्या प्रेमाने तुझ्या हातावर राखी बांधतात, त्याच बहिणीचं तुम्ही विचार करून कुंकू पुसतात, ते मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. लाजा वाटले पाहिजे तुम्हाला. ज्या बहिणीच्या जीवावर तुम्ही सत्तेचा उपयोग घेतात त्याच बहिणीला तुम्ही आज विधवा केले हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे छोट्यापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत जे काही पुरावे आहेत, त्या संतोष देशमुखला मारताना एवढ्या रील्स काढलेल्या आहेत, सगळे पुरावे कोर्टात सादर केलेले आहेत. सगळं असतानाही तुम्ही आंधळे आणि बहिरे का झाले मला हेच कळत नाहीये. तुम्हाला काय
साध्य करायचंय, जाणून बुजून तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालताय असं वाटतंय. फडणवीस साहेब, माझी विनंती जिजाऊ ब्रिगेड तर्फे आणि सर्व संघटनेतर्फे तुम्हाला की जरा कान डोळे नीट उघडे ठेवा आणि थोडस देशमुख कुटुंबियाकडे आणि सूर्यवंशी कुटुंबियाची थोडीशी अवस्था बघा आणि जरा चांगल्या निर्भीडपणे तुम्ही थोडासा न्याय द्यायचा प्रयत्न करा, तर लोक तुम्हाला चांगलं मानतील. तुम्ही तर कुणाच्या ताटाखालचं मांजर होऊ नका, नाहीतर ताटाखालचं मांजर आहे हे सिद्ध करायला गेलं असं वाटायला. तुम्ही मुंडेंना पाठीशी घालताय, पंकजाला पाठीशी घालताय, त्या हरामखोर वाल्मिक कराड त्याला पाठीशी घालताय. तो जर आमच्या भगिनीच्या ज्या बहिणीच्या तावडीत सापडला ना, तर त्या बहिणी तुमच्या हातपाय जागेवर ठेवणार नाही आणि तुम्हालाही जागेवर ठेवणार नाही. तर मी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करते जिजाऊ ब्रिगेड तर्फे की तुम्ही लवकरात लवकर सगळे पुरावे तुम्हाला मिळालेले आहे, ते पुरावे सादर झालेले आहेत, त्या पुराव्याचा विचार करून वाल्मिक कराड आणि त्याची जी काही गँग आहे त्यांना सर्वांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. नाहीतर आम्ही कांबळे सर म्हणले तसे घराघरात जाऊन प्रत्येकाला बाहेर काढतो आणि तुम्हाला भाग पाडतो ना आम्हाला न्याय द्यायला, नाहीतर परत आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. एवढीच विनंती. जय जिजाऊ जय. संभाजी ब्रिगेडचे अजय भोसले आपले मनोगत व्यक्त करते. सर्वांना जय जिजाऊ. इलेक्शन झाल्यानंतर जे महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण चालू आहे आणि त्या दहशतीच्या वातावरणाला लगाम लावण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री नाकारते ठरले आहेत. गृहमंत्री बोलताना फक्त एक बोलतात आणि वागताना दुसरं वागतात. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि तेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्यांनी अशा घटनेवर तात्काळ कारवाई करून सगळ्यांना अटक करायला पाहिजे. ही गोष्ट बाजूला ठेवून त्या आरोपींना सहकार्य करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री स्वतः पाठिंबा देतात आणि म्हणतात आम्ही कुणाला ही पाठीशी घालणार नाही. म्हणजे जे बोलायचं त्याच्या बरोबर विरुद्ध वागायचं हे या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं काम आहे. आपण संख्येने किती आहोत याच्यापेक्षा आपण या घटनेच्या विरोधात उभं राहिलो आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन, गृहमंत्री जसे आदेश देतील तसे आपले पोलीस बांधव मित्र तसे काम करतात. पण पोलीस प्रशासनाला जर मुक्त हाताने संचार दिला की या गुंडांना आवरा, तर या महाराष्ट्रातले पोलीस इतके सक्षम आहेत की ते एका दिवसात कुठलाही मंत्री असो कुठलाही मोठा नेता असो त्याला जागेवर आणण्याची या महाराष्ट्र पोलिसांमध्ये धमक आहे. पण या महाराष्ट्र पोलिसांची धमक चिरडून टाकण्याचं काम हे गृहमंत्री करतात आणि मुख्यमंत्री करतात. सर्वप्रथम या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या मार्फत या गोष्टीची कारवाई करायला पाहिजे. या ज्या घटना घडतायत त्याचा पाठपुरावा करून सगळ्यांना अटक करायला पाहिजे एवढी मागणी करतो. थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. यानंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. पुरुषांना क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने बीडचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी या ठिकाणी ज्यांची हत्या झाली ते चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथजी सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करण्याकरता आपण सगळे एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. मात्र या हत्याकांडामुळे हा संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात आणि जगात बदनाम होण्याचं काम सरकार पुरस्कृत चाललंय असं या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल. संतोष देशमुख यांची हत्या या ठिकाणी घडली. ही हत्या कुठल्या कारणावरून घडली तर त्या ठिकाणी अशोक सोनवणे नावाचे वॉचमॅन जे त्या ठिकाणी वॉचमॅनगिरी करत होते आणि हे गुंड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे गुंड त्या ठिकाणी डील करण्याकरता जात असताना त्यांना अशोक देशमुखने अडवण्याचा प्रयत्न केला. जे अशोक देशमुख हे एससी कॅटेगरी एसटी समाजाचे असताना त्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशोक देशमुखांनी या ठिकाणी अशोक सोनवणेंनी संतोष देशमुखांना फोन केल्यानंतर संतोष देशमुख या अशोकरावांना वाचवला त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती पोलीस केस दाखल करण्याचा प्रयत्न केला. हे रिपोर्ट ज्यावेळी आकाकडे गेले
वाल्मिक कराडकडे गेले, धनंजय मुंडेंकडे गेले, त्यावेळी अतिशय प्लॅनिंग करून या ठिकाणी संतोष देशमुखची अमानुष पद्धतीने हत्या केली. हत्येचे वर्णन या ठिकाणी अनेक वक्त्यांनी केलेलं आहे. ती हत्या ज्या पद्धतीने झाली ते सगळं ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारची ती हत्या झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचा अवमान झाला म्हणून रस्त्यावरती आंदोलन करत असताना त्यांना पोलीस कस्टडीत घेण्यात आलं, त्यांना न्यायालयीन कस्टडीत घेण्यात आलं. अमानुष पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले. त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यांना PM ला नेण्यात आलं, PM करण्याकरता हॉस्पिटलला घेऊन घेण्यात आलं. मात्र विधिमंडळाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे आजार होते, त्यांच्या शोषणाचा आजार होता, अशा प्रकारचं धडधडीत खोटं बोलले. विधिमंडळाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस खोटं बोलून त्यांच्या पोलिसांना त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला. आपल्या आजच्या आंदोलनाची स्पष्ट मागणी आहे की देशमुख प्रकरण असेल किंवा सूर्यवंशी प्रकरण असेल, यामध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावरती 302चा खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. देशमुख परिवार आणि सूर्यवंशी परिवारातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. या कुटुंबाला भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आणि त्या फील्डमध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि या सगळ्या टोळींचा जो काय वाळू माफियागिरी आहे, राख माफियागिरी आहे, लँड माफियागिरी आहे, याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचं दूध का दूध, पाणी का पाणी करून त्या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडेंचं सगळीकडे नाव घेतलं जातंय, त्यांचे धागे दोरे वाल्मिक कराडची कसे आहेत हे स्पष्ट पंकजा मुंडेंनी एका जाहीर सभेत केलेलं आहे. त्या म्हणलेल्या आहेत की धनंजय मुंडेचं वाल्मिक कराडशिवाय पाणी हलत नाही. याच्यापेक्षा अधिकचा कुठला पुरावा देवेंद्र फडणवीसला, अजित पवारला आणि एकनाथ शिंदेला हवा आहे. आमचं स्पष्ट मत आहे, वाल्मिक कराडनी जे काही गुन्हे केले, जी माफियागिरी केली, ही संपूर्ण धनंजय मुंडेचीच आहे. केवळ मूर्खा वाल्मिक कराड आहे. आणि मग एक सेकंद देखील धनंजय मुंडेला कॅबिनेट मंत्री पदावरती ठेवलं जाऊ नये, अशा प्रकारची आपली मागणी आहे. या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. याला कुठेही जातीय स्वरूप देऊ नये. मराठा, ओबीसी, मराठा, दलित आणि इतर जातीचा कुठलाही संदर्भ नाही. अशा प्रकारचे गुन्हे करणारे यांना कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने मराठा, ओबीसी अशा प्रकारचा संदर्भ देऊन दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके किंवा सदावर्ते सारखे लोक करतात, त्यांना विशेषतः मला या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्यांना सांगायचंय की लक्ष्मण हाके आणि सदावर्ते अशा प्रकारच्या माफियागिरी करणाऱ्या लोकांचा, खून करणाऱ्या लोकांची बाजू घेतात. याचा आपल्याला राग येतो का नाही? जाती धर्माच्या नावावरती मराठा असू द्या, ओबीसी असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, अन्यथा कोणीही असू द्या, जो माफियागिरी करणार, जो चोऱ्या करणार, जो दरोडे घालणार, जो गोरगरिबाला छळणार, जो दलाल्या करणार, जो खून करणार, जो मर्डर करणार, जो कुठल्याही जातीचा असू द्या, तो विवेकी नागरिक म्हणून, फुले शाहू आंबेडकरांचा, शिवरायांचा अनुयायी म्हणून आपला दुश्मन असला पाहिजे. याच्या विरोधात आपली आपली भूमिका असली पाहिजे. मी मराठा आहे म्हणून अजित पवार चुकला कधी त्याला माफी करू शकत नाही, त्याच्या विरोधात मी लढलं पाहिजे. तसंच प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी हीच भूमिका ठेवली तर आणि तर महाराष्ट्राचं घडून आलेलं वातावरण सुधरू शकतं. अन्यथा आपण केवळ वरच्यावर बोलून हे काम होणार नाही. जो कोणी अशा प्रकारचं कृत्य करेल तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णा भाऊचा अनुयायी म्हणून, विवेकी नागरिक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आम्ही त्याच्या विरोधात लढणार.
ज्या माफियागिरी करणारे आका गुंड डोळ्यावाले हे आपल्या शहरात देखील आहेत. सामुदायिकपणे प्रतिकार करणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे. ते आपण या पुढच्या काळात येऊन करूयात आणि यांची गुंडगिरी यांची माफियागिरी याच ठिकाणी थांबवायचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं बोलतो. पुढच्या काळात याहीपेक्षा अधिक आपल्याला तीव्र लढा करावा लागेल, वेळ काढावा लागेल. ते आपण करूयात एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. ठिकाणी उपस्थित विविध पक्षाचे नेते, विविध पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण बीडमध्ये जे घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत त्याची पार्श्वभूमी माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे त्या घटनांचं वर्णन मी परत एकदा या ठिकाणी करत बसणार नाही. परंतु मला जो मुद्दा मांडायचा आहे, जेव्हापासून 2014 मध्ये हे भाजपा प्रणित सरकार या देशामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे, तेव्हापासून या देशामध्ये एक नवीन प्रकारचा आतंकवाद सुरू झालेला आहे. त्याचं वर्णन किंवा त्याचं नाव, त्याचं वर्णन माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी केलेलं आहे. फक्त मी त्याला नाव देतोय. याला हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणतात. लक्षात ठेवा, ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली, ती विधानसभेची निवडणूक संविधानाच्या कलमानुसार झाली आणि निवडणूक झाल्यानंतर या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारा हिंदुत्ववादी आतंकवादी फडणवीस काय म्हणतो की हा हिंदुत्वाचा विजय आहे म्हणतो. हा तर हिंदुत्वाचा विजय आहे का? आणि म्हणून आपल्याला या हिंदुत्ववादी आतंकवादाला, भाजपा RSSच्या हिंदुत्ववादी आतंकवादाला ओळखावं लागेल, त्याचा प्रचार करावा लागेल आणि संविधानाचा विजय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून या ज्या परभणीमध्ये घटना घडलेली आहे किंवा बीडमध्ये जी घटना घडलेली आहे त्याला संपूर्णतः जबाबदार या राज्याचा गृहमंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे देवेंद्र फडणवीसला राजीनामा द्यावा आणि याचे गलिच्छ राजकारण मागील 10 वर्षामध्ये त्यांनी या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे त्या राजकारणातून बाहेर पडावं आणि या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला बनवायचं आहे. तर बनवायचं असेल तर आपल्याला ह्या फडणवीस सारख्यांना लाथ मारून हसवून द्यावं लागेल. आपल्याला लक्षात आहे की मागील काही दिवसामध्ये निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत या पुण्यामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या त्या आपल्याला माहिती असतील, कदाचित विसरलो पण असेल आपण. पुण्यामध्ये गुन्ह्यांचे खून झाले. आता मगाशी मानव कांबळेंनी सांगितलं काही लोकांचे या ठिकाणी खून झाले, मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहेत. ते डंपर माफिया त्या ठिकाणी तयार झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. या सगळ्याला कारणीभूत आहे की राज्यातली कानून व्यवस्था ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि गुंडांना पुंडांना अभय देण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसणारा, या राज्याचा गृहमंत्री असणारा देवेंद्र फडणवीसने दिलेला आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आपण पाहतो परभणीमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये पोलिसांनी जो बेछूट त्या ठिकाणी लाठीचार्ज एका दलित वस्तीमध्ये घुसून केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या घरावरती निळा झेंडा आहे अशा घरामध्ये घुसलेले, ज्या घरावरती त्या ठिकाणी एखादं म्हणजे भेटचिन्ह आहे त्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी घरातून बाहेर काढून दलितांना टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तेव्हा या सगळ्याला अभय देण्याचं काम या भाजपाच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या याचा जाहीर निषेध करतो आणि जे जे संबंधित आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि फक्त न्यायच नाही
तर त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. मनोगत व्यक्त करते. सामाजिक परिवर्तनवादी फातिमा शेख को कोटि कोटि प्रणाम करते हुए महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस का पुलिस हमारे एससी समाज का कार्यकर्ताओं को मर्डर करते हैं। देवेंद्र फडणवीस का मंत्री का गुंडा लोग हमारे मराठा समाज का कार्यकर्ता का मर्डर करते हुए आज पिंपरी चिंचवड़ के तमाम मानववादी समाजवादी नेता द्वारा कार्यकर्ताओं द्वारा निगड़ी तहसील कार्यालय के सामने होने वाला ये ऐतिहासिक आंदोलन में शामिल होते हुए आज पूरा महाराष्ट्र एक भयभीत एक समाज के हम लोग सब डरते हुए मराठा को डरे, अल्पसंख्यक को डरे, दलितों को डरे, ओबीसी को डरे, सभी लोग आज ये नरेंद्र मोदी अमित शाह और उनका दूसरा देवेंद्र फडणवीस और बाकी लोगों के द्वारा इधर लोगों के ऊपर हो रहे अत्याचार हनी जी की विधि में आज पिंपरी चिंचवड़ मानवदाता कामड़े द्वारा, मानवी बाकर द्वारा, सभी संगठन द्वारा, सभी पार्टी द्वारा, महिला द्वारा सब लोग चला है। आज ये मेरे माध्यम मीडिया द्वारा LIB द्वारा महाराष्ट्र के DGP, महाराष्ट्र के होम मिनिस्टर को बताना चाहता हूँ। मैं इसलिए आज हमारा तहसीलदार साहब आए, हमारा भाषण समाप्त हुए। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। थैंक यू। सगळ्यांनी गेल्या काही वर्षामध्ये ज्या घटना पाहिल्या त्याच्यामध्ये सर्वात पुणेकरांना अनुभवात आलेली घटना म्हणजे ओरशे फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात त्याची अनेक उदाहरणं पाहिली। पुण्यामध्ये ओरशे नावाच्या एका कारने लोकांना उडवलं आणि तेव्हा आपण पाहिलं की तिथलं प्रशासन असेल, पोलीस असेल, रस्त्यावरचा RTO असेल, त्याचबरोबर तिथले जे राजकीय पुढारी आहेत हे सर्वजण मिळून एखादा गुन्हेगार असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि हे या फडणवीस यांच्या सरकारच्या काळातच घडत होतं। म्हणजे एखादा गुन्हेगार असेल तर त्याला वाचवायला प्रशासनाचे सर्व विभाग, त्याचबरोबर पोलीस, त्याचबरोबर राजकारणी हे सर्व एकत्र येतात आणि याच पद्धतीचं उदाहरण आपल्याला यावर्षी सुद्धा पाहायला मिळालं। यावर्षी जर आपण पाहिलं तर EVMच्या घोटाळ्याला दुर्लक्ष करण्यासाठी संविधानाचा अपमान करण्याचं धोरण हे परभणीमध्ये राबवलं गेलं। तिथे जे दंगल झाली त्याच्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी आधी आंबेडकर वासी तरुण रस्त्यावर उतरले आणि एका 35 वर्षाच्या आंबेडकर वादी तरुणाला मारहाण केली जाते आणि ती मारहाण केल्यानंतर फडणवीस म्हणतात ही मारहाण नव्हे, त्याचा हार्ट अटॅक आला त्याला। या पद्धतीचं खोटं विधान स्वतः गृहमंत्री करतात। इतका नालायक गृहमंत्री आपल्या अनुभवाला आलेला नाही। महाराष्ट्राच्या अनुभवाचा पहिला गृहमंत्री आहे तो इतका नालायक आहे की जो खोटी विधानं करतो। पोलिसांचे रिपोर्ट आंबेडकरांनी, प्रकाश आंबेडकर दोन्ही मीडियावर टाकलेले असताना या पद्धतीचं विधान हे फडणवीस यांनी केलेलं होतं। त्यामुळे एक तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे बॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, महिलांना मारहाण झाली। ही परभणीमध्ये जेव्हा मारहाण झाली त्याच्यानंतर प्राजक्ता माळीला भेटायला मात्र यांना वेळ आहे, पण तिथल्या महिलांना विचारण्याला वेळ नाही। त्यामुळे आमची परभणीच्या संदर्भातली स्पष्ट मागणी आहे, तिथला जो पोलीस अधीक्षक आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लागला पाहिजे। त्यामुळे ही सर्वात महत्वाची मागणी आमची परभणीमध्ये आहे।
दुसरा विषय बीडच्या विषयामध्ये आपण सर्व वक्त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेच आहेत, परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सामान्य माणसाला हातबल करणारी आणि धडकी भरवणारी घटना आहे. म्हणजे एखादा गुन्हेगार असेल तर तो कुठल्या पद्धतीने करू शकतो, गुन्हा करू शकतो, कुठल्या पद्धतीने खून करू शकतो, याच्याने सामान्य माणसाला धडकी भरावं. महाराष्ट्राला कुठलाही आवाज पुढे येऊ नये या पद्धतीचं राजकारण याच्या मागे आहे. या पद्धतीने त्याचा व्हिडिओ जो पाहिला आपण तर आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये जातीवादाचा काय, धर्माचा कुठलाही प्रश्न नाही. याच्यामध्ये तब्बल पैशासाठी काही करणारी माणसं आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये सर्वात पहिलं फडणवीसांनी त्यांच्या त्या कराडच्या काही मालमत्ता जप्त करायचा प्रयत्न केला, परंतु हा प्रश्न एवढा साधा नाही. जिथं 2-2 कोटी 3-3 कोटीची खंडणी असते ते जो मुळात ते काय सौर ऊर्जा किंवा त्यासाठी जो फॅन आहे तो काही असंच ते मिळालेलं नाही. त्यामुळे याच्या मागे निश्चितपणे मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि आमचा आरोप असा आहे हे मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी या पद्धतीचं षडयंत्र चाललेलं आहे. ही खंडणी एखाद्या टेंडर मध्ये एखाद्या गोष्टीमध्ये 2 आणि 3 कोटीची माया मिळते, याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले, किकबॅक मिळालेली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण आहे ते फडणवीसांपर्यंत 100% जातं आणि म्हणूनच फडणवीस हे वेगवेगळ्या मार्गाने हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करणार. त्यामुळे आमची अशी मागणी आहे हे गुन्हे आहेतच आहेत, पण या गुन्ह्याबरोबर फडणवीसांची चौकशी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर पंकजाताई जर काही विधान करत असतील तर त्यांचं विधान हे काय सांगतं आम्हाला हे लक्षात येतं की जेव्हा एखादा आमचा कुठला तरी एखादा आंबेडकरी युवक एखादं विधान केल्याबरोबर त्याला तुरुंगात टाकलं जातं, इथं पंकजाताई पासून सर्वजण त्यांच्या समर्थनात उभं राहतात. तेव्हा फडणवीस काय करताय? त्यामुळं एखाद्या अभिनेत्रीच्या मागे उभं राहणं वेगळं आणि जनतेच्या मागे उभं राहणं वेगळं. त्यामुळं या जनतेच्या मनात धडकी भरवणारा हा जो काही घटनाक्रम आहे, त्याचबरोबर सामान्य माणसाला हातबल करणारा हा घटनाक्रम आहे, याच्या विरोधात आता रस्त्यावरती माणसं उतरत आहेत. आणि त्यामुळे आमची सर्वांची मागणी आहे, आम आदमी पार्टीची अशी मागणी आहे की याच्यामध्ये मुंडेंना तर पण दिलंच नाही जायला पाहिजे, त्याचबरोबर फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ही मागणी मी सर्वांच्या वतीने करतो. थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं झालेला खून या सर्व गोष्टीचा निषेध केलेला आहे. परंतु या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणखीही जाग येत नाही. बांधवांनो, आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की गृहमंत्री साहेब तुम्ही एसी मध्ये बसा. फक्त आमच्या या महाराष्ट्र पोलिसांना एक आवाज द्या, या दोन्ही मारेकऱ्यांच्या आरोपीला 24 तासाच्या आतमध्ये हजर करा म्हणून आदेश द्या. जर का 24 तासाच्या आतमध्ये या महाराष्ट्र पोलिसांनी सर्वांना त्यांच्या नांगे ठेचत नाही उभा केलं तर नाव दुसरं ठेवा या महाराष्ट्र पोलिसांचं. परंतु आपण या महाराष्ट्र पोलिसांना देखील बदनाम करण्याचं काम करत आहात. बांधवांनो, केवळ एका गृहमंत्र्यामुळे आज या महाराष्ट्राला देखील शर्मीने मान खाली घालायची वेळ आलेली आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देखील या गृहमंत्र्यापासून होत आहे. बांधवांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रभर खुलेआम नावं घेतले जातात, मीडियावरती नावं दिले जातात, वर्तमानपत्रात नावं दिले जातात, आंदोलनामधून अनेक मान्यवर नावं जाहीर करतात. तरी देखील ते गृहमंत्री या नराधमांना अटक का करत नाहीत हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण याच्या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्यायची नाही आणि असेच जातीयवाद निर्माण करायचे, असेच चांगल्या चांगल्या लोकांची हत्या करायचं हे षडयंत्र या RSS आणि भाजपवाल्यांचं आहे. मी अधिक न बोलता या ठिकाणी भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा जाहीर निषेध करताना या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. पदाधिकारी रस्त्यावर आले सर्व पक्षांचे. खरं तर अतिशय निंदनीय अशी बाब आज महाराष्ट्राच्या बाबतीत घडत आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला की काय अशी शंका यायला लागली आहे. आणि खरंच आज ती परिस्थिती महाराष्ट्रात ओढवलेली आहे, जिथं सामान्य माणूस न्यायासाठी
प्रशासनाकडे हात पसरतो, त्याला या दालनातून त्या दालनात फिरावं लागतं. तिथं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला, एखाद्या गुंडाला ज्यावेळेस अटक होते त्यावेळेस पूर्ण प्रशासन मात्र हातात तलवारी घेऊन उभं राहतंय. आज अतिशय वाईट वाटतं की एखादा गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल किंवा जे पदाधिकारी प्रशासन त्यांना सपोर्ट करतात. जेव्हा महाराष्ट्र काँग्रेसच्या ताब्यात होता त्यावेळेस अशा गोष्टी घडत होत्या. एखादी गोष्ट झाली, रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेचा मंत्री राजीनामा देत होता. पुढे आरोग्याविषयी कुठं विषबाधा झाली किंवा मोठ्या घटना घडल्या तर आरोग्याचा अधिकारी जबाबदार धरला जात होता. पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय, खून होतात, दरोडे होतात, खंडणीचे प्रकार होतात, बलात्कार होतात, तरी देखील कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागितला जात नाही आणि जे कोणी मागताय त्यांना देखील दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. महापुरुषांची विटंबना केली जाते तरी देखील हे शांत बसतात. यांनी काही तर बाजार चालवलाय का? लक्षात ठेवा, आज एक लढा स्वातंत्र्य काळात आम्ही दिला होता, म्हणून आता दुसरा लढा देण्याची वेळ आलेली आहे. तो गोऱ्यांच्या विरोधात दिला होता, आता ह्या चोरांच्या विरोधात लढा द्यायची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र होऊन पूर्ण रस्त्यावर उतरून, सामान्य जनता असू द्या, लहान असू, वयोवृद्ध असू द्या, आज तुम्ही बघताय याच्यात वयोवृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने सामील आहेत. मग आम्ही सर्व जर एकत्र झालं तर यांना श्रीलंकेसारखं एकेकाला बाहेर ओढून मारू, सोडणार नाही. पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढीच एक खंत व्यक्त करते आणि लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा पण व्यक्त करते. आज या सरकारने एकच जनतेसमोर ठरवलेलं आहे, तुम्हाला न्याय पाहिजे तर आंदोलन करा. काय ह्या सरकारने लावलेलं आहे? आज आम्ही सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख साठी तहसील कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहे. आज आम्ही उन्हात तानात निघालेले. मग हे आम्हाला आंदोलन करायला भाग का पाडतंय हे सरकार? आज आमचे आबा पाटील एकच छोटासा शब्द बोलले होते तर त्यांनी राजीनामा दिला होता. पण आज जशी आमची जनतेची जबाबदारी आहे न्याय मिळवून द्यायची, तसेच माझे हात जोडून ह्या मीडियाला विनंती आहे. कारण परवाच एक व्हिडिओ व्हायरल होता की मीडिया का बोलत नाही, गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही राजीनामा द्या. आज तुम्ही आमच्या बाईट दाखवताय, पण तुम्ही जेव्हा बाईट घेता तर मीडियाने आता एक हाहाकार उठवला पाहिजे की मुख्यमंत्री तुम्ही राजीनामा द्या. धनंजय मुंडे तो बडा हक्का आणि छोटा हक्का का फक्त जाणारच आहे, पण त्याला जबाबदार, याला पाठीशी घालणारं कोण आहे? धनंजय मुंडेंना पाठीशी घालणारं कोण आहे? तर सर्वस्व एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. आणि आज आपण प्रत्येक गोष्टी बघतो, ह्याला न्यायला कोण आलं, ह्या ताब्यामध्ये कोणाची गाडी होती, पण काय जनता ओरडली? ओरडा, कारण सरकार आमचं आहे. आतापर्यंत जवळजवळ ह्या वर्षभरात मानवजी कांबळे आणि मारुती बापकर साहेब तसेच आमचे प्रकाश जाधव सर आम्हाला आंदोलनच करावे लागतात. कारण हल्ली जनतेला विश्वासच राहिलेला नाहीये सरकारवरती, कारण सरकार हे न्याय कोणालाच देत नाही. पण जर आता सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख जातीत पटीचं राजकारण बाजूला ठेवून आम्हाला न्याय हा दिलाच पाहिजे. आज आमच्या महिला इतक्या मोठ्या प्रमाणात सकाळपासून निघालेले, कारण जो काही व्हिडिओ आम्ही ऐकतोय, संतोष देशमुखला एखाद्या बकऱ्याला तरी मारताना पाणी पाजतात हो, पण त्यानं पाण्याच्या जागेवर काय पाजलं हे सर्व बघतोय. अक्षरशः ते व्हिडिओ बघताना आमच्या अंगावर काटा येतो. एवढं हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, मग कुठे गाडलं भाजपचं हिंदुत्व? हिंदुत्व नव्हतं का ते? भाजपचा बुथ प्रमुख असून सुद्धा त्याला निर्गुणपणे असं मारलं जात आहे. आणि देवेंद्र फडणवीस उघड्या डोळ्यांनी हे बघताय, पण हे आम्ही सहन करणार नाही. आम्हाला सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख साहेबांना न्याय दिलाच पाहिजे. आमचे जरांगे पाटील साधा एक छोटासा शब्द बोलला तर त्यांच्यावर कारवाई होते, मग जेव्हा कोयते घासून ठेवा म्हटलं तिथे कारवाई होत नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जमलेलो आहे न्याय मिळण्याच्या ह्याच्याने. आणि परत एकदा माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही मीडियाने राजीनामा मागा. जय जिजाऊ. यानंतर सूरज काय या ठिकाणी बोलण्यासारखं काय
तुम्ही आंदोलन केलं तर 4 दिवसांनी त्याला काहीतरी सकारात्मक प्रतिक्रिया मिळायची. आज आंदोलन करा, काय करा, काही त्याचा मला तर वाटत काय त्याचा उपयोग आजकाल आजच्या या काळात होताना दिसत नाहीये. ते महाराष्ट्राचा बिहार झाला नाही, बिहार सुधारलाय तिकडं. माझे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पंडित साहेब याच्यावरती तोडगा काढणार आहेत. ते बिहारमध्ये जेवढे लायसन धारक आहेत बंदुकीचे, त्या सगळ्या बंदुकी इकडे आपल्याला ट्रान्सफर करणार आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि उत्तम पद्धतीने म्हणणार आता कायदा तुम्ही हातात घ्या किंवा नाही का. पहिले त्यांनी हिंदू मुस्लिम हे ते हे म्हणजे हे आता एका कुठल्या समाजाने एका कुठल्या पक्षाने विरोध देत नाहीये. हे जे चालले हिंदू मुस्लिम हे शीख इसाई नाही का, हे तो सब हम भाई भाई असं पुढे म्हणायचे. आता या प्रत्येकामध्ये वाद लावायला त्यांनी ठरवले. आज कोणाचा लावायचा, आता म्हणतात की वंजारी समाज आणि मराठी समाज. एक फेसबुकला कमेंट आहे मानवजी, वंजारी समाजात की वंजारी समाजाचा माणूस म्हणतोय संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे. वंजारी समाज हा अत्यंत कष्टकरी आणि प्रामाणिक समाज आहे, अशा पद्धतीची कमेंट त्यांनी खाली केली. म्हणजे त्या माणसाला देखील वाटतंय. पण इथं चाललंय काय की होऊन द्या अजून जातीमध्ये वाद. उद्या इथं सातारा पुणे कोल्हापूर असे वाद होऊन द्या. तिथून पुढे अजून आणखीन कुठले अशा पद्धतीने चित्र चाललेलं आहे. परत सांगतो, पूर्वी आंदोलन केलं तर त्याचं काहीतरी वाटत होतं. मला वाटतं कलेक्टर साहेबांनी देखील लवकरून जी आर आणावा आणि सगळ्यांना आपली बंदुकी स्वतःची सुरक्षा स्वतःच करा, असं करावं असं मला वाटतंय. यानंतर आभार प्रदर्शन जीवन बोराडे करते. बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे, ते प्रकरण का घडलं तर एक आपला बौद्ध धर्माचा सहकारी त्या ठिकाणी वॉचमॅन म्हणून काम करत होता, त्या बांधवाचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख आपल्या सहकाऱ्यांसहित त्या वॉचमॅनला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना वाचवत असताना ज्या गुंडांनी त्यांच्यावरती त्या ठिकाणी शिवीगाळ केली आणि तुला बघून घेतो 2 दिवसात असं सांगितलं. हे सांगितल्यानंतर ही संतोष देशमुख घरी आल्यानंतर भयभीत होते. कुटुंबाशी त्यांनी चर्चा केली होती की मला अशा धमक्या येत आहेत आणि त्यांचे बंधू ते पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार देण्यासाठी गेले. परंतु त्यांची तक्रार त्या ठिकाणी मान्य केली नाही. त्यांची तक्रार घेतली नाही, फक्त एनसी वरती त्यांना समाधान त्या ठिकाणी मानावं लागलं. आणि दुर्दैवानं 2 दिवसानंतरच दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी संतोष देशमुख यांना टोल नाक्यावरती स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्या त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या बंधूला एक फोन गेला होता. परंतु तो फोन त्यांना आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनशी संपर्क केला असताना त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी कुठलंही त्यांना सहकार्य केलं नाही. जवळपास 3 तास उलटून गेले आणि 3 तासानंतर त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्या घटनेची एक बातमी त्यांच्यापर्यंत आली की संतोष देशमुख नावाच्या एका युवकाचा त्या ठिकाणी हत्या झालेली आहे. ती हत्या नुसती हत्या नव्हती, तर ती अमानुषपणे त्यांच्यावरती केलेली हत्या होती. मी तर म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर घडला असेल तर हे आता हे घडलेलं बीड मधलं प्रकरण आहे. अहो कोणी असे लायटरनं डोळे जाळून किंवा त्यांच्यावरती असे 200-300 वार करून किंवा त्यांना मारून अशी हत्या आतापर्यंत महाराष्ट्रात आपण कधीही बघितली नाही आणि ऐकली नाही. अशी निर्घुण हत्या त्या ठिकाणी झाली. आणि आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अत्याधुनिक सुविधा असतानाही जर 20-20 दिवस या ठिकाणी आरोपी त्यांना सापडत नाही तर हे या ग्रह खात्याचं दुर्दैव म्हणावं, या ग्रह खातं निष्क्रिय म्हणावं लागेल. जर तुम्हाला 20-20 दिवस हे सापडत नाहीत, 20-20 दिवसानंतर जर एखादा त्या टोळीचा प्रमुख स्वतः आत्मसमर्पण या ठिकाणी करतो म्हणल्यानंतर हे पोलिसांना माहिती नाही का? ज्या दिवशी ते या ठिकाणी पोलिसांना शरण जाणार होते त्या दिवशी सकाळपासून या ठिकाणी हालचाली सुरू होत्या. त्यांचे कार्यकर्ते 1 दिवस आधीपासून या ठिकाणी शहरात येऊन बसतात, तरी देखील पोलीस खातं शांत राहतं. का? कारण की मला असं वाटतंय की त्या बीड जिल्ह्यातल्या दहशतवादी पोटी आणि दहशतवाद्यांच्या या इशाऱ्यांवरती आपलं महाराष्ट्राचं ग्रह खातं चालतं की काय अशी या ठिकाणी शंका निर्माण होते. कारण की ग्रह खातं सुद्धा त्यांना भेटतं की काय? एवढ्या मोठ्या
या दहशतीखाली आपलं गृह खातं या ठिकाणी काम करताना आपल्याला सध्या तरी दिसते. ज्या पद्धतीने विधान सभेमध्ये विधान पटलावरती गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करून सांगितलं की आम्ही यांच्यावरती कुठलाही यांना सोडणार नाही, त्यांच्यावरती फाशीची शिक्षा करू आणि मोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करू, पण अद्यापही त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीत. आणि ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये जातीय द्वेष पसरवला जातो तो जातीय द्वेष या ठिकाणी पसरू नये. आजच्या या आंदोलनामध्ये असेल किंवा अनेक आंदोलनं ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक त्यामध्ये सामील होत आहेत. गोरगरिबी लोक आहेत जे आज काम केलं तर आपल्याला रात्री खायला भेटतं असे लोक वंजारी समाजाचे देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही वंजारी समाजाच्या त्या समाजाच्या काही युवकांना देखील यांच्याच करून मारहाण होऊन त्यांचे देखील काही हत्या झालेल्या आहेत हे देखील काही उघडकीस आलेलं आहे. परंतु आतापर्यंत जे झालंय ते झालं, पण आता देखील या ठिकाणी वाचू नये आणि खरंच हा बीडचा महाराष्ट्राचा बीड होऊ नये यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. आज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या वतीने या ठिकाणी आज जे आंदोलन घेण्यात आलं त्याला आपण सर्वांनी मोलाची साथ दिली, सहकार्य केलं. असं सहकार्य आपण इथून पुढेही करावं ही मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आणि आजचा हा आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि सोमनाथजी सूर्यवंशी असतील आणि संतोषजी देशमुख असतील यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इकडे रोडमध्ये कोणी थांबू नका, सावधान. ओम शांती शांती शांती.